लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटचा सिक्वेल चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. जीवा, नंदिनी आणि पार्थ आणि काव्या या दोन्ही जोड्यांमध्ये घटस्फोटासाठी अर्ज दिलेले आहेत. तर आता दोन्ही जोड्यांकडे लग्न टिकवण्यासाठी फक्त 6 महिने उरले आहेत. तर आता मालिकेत दोन्ही जोड्यांमध्ये हळूहळू मैत्रीचं नातं निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. याची सुरुवात होते एकमेकांच्या रूममेट्स होण्यापासून. पार्थ, काव्य आणि जीवा, नंदिनी एकमेकांचे रूममेट्स झाले आहेत. पण यात काही अटी असतील. खोलीत आपण रूम पार्टनर झालो आहोत आणि बाहेर सगळ्यांसमोर खोटा भातुकलीचा संसार घेऊन वावरावं लागेल, असं काव्या पार्थला सांगते. बेडच्या मध्यभागी कायम अंथरुणाचा मोठा रोल असेल आणि हे नियम अटी बाहेर कोणाला कळायला नको, असं नंदिनी जीवाला सांगते. जीवा आणि नंदिनीमध्ये मैत्री झाल्यावर दोघांमधील आणखीन एक गैरसमज दूर होणार आहे. जीवाचं पत्र वाचून नंदिनीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलेला असतो. मात्र ते पत्र तुझ्यासाठी नव्हतं, असा खुलासा अखेर जीवाने नंदिनी समोर केला आहे. ते ऐकून नंदिनीचे डोळे पाणवतात. यावरूनच नंदिनी व जीवाला सुद्धा घटस्फोट नको आहे हे स्पष्ट होत आहे. नंदिनी जीवाला म्हणते, तुमचं आधीचं पत्र वाचून प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं होतं. काय तर म्हणे आपण वेगळे होऊ वगैरे वगैरे. यावर जीवा म्हणतो, अगं ते चुकीचं पत्र वाचलंस तू. 1 मिनिट, म्हणजे तुला घटस्फोट नकोय. या दरम्यान जीवा नंदिनी मधील घटस्फोटाचा गैरसमज दूर होणार हा प्रोमो पाहून प्रेक्षक देखील खुश झाले आहेत. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.